मंडळी नमस्कार. मी हेमंत चोपडा. मनाच्या कॅलिडोस्कोप या ऑडिओ यूट्यूब मालिकेतील दुसऱ्या भागामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अस्वस्थता म्हणजे काय हे समजावून घेण्याचा प्रयत्न करू. आपण खरं तर कोणकोणत्या कारणांमुळे अस्वस्थ होतो याचा शोध घ्यायचं ठरवलं तर काय काय कारणे मिळतील याचा कधी विचार केला आहे काय? तर असा नुसताच प्रश्न विचारण्यापेक्षा माझ्याकडच्या काही निवडक केसच्या बाबतीत याच्यापुढे आपण वेळोवेळी बोलणार आहोत. बऱ्याच काळापूर्वी 7 वर्षाच्या समीरला त्याचे आईबाबा घेऊन आले होते. का तर समीरला त्याच्या घरातील इतर भावंडे, शाळेतील मुले आणि तो खेळायला जायचा त्या ग्राउंडवरची मुलं ब्लॅकबेरी असं चिडवायची. अशा चिडवण्यामुळं समीर चिडचिडा झाला होता, भांडकुदळ झाला होता, अगदी कोणाशीही मारामारी करण्यापर्यंतचं प्रकरण गेलं होतं. आपला मुलगा अस्वस्थ झाला आहे म्हणून समीरपेक्षा त्याची आई जास्त अस्वस्थ झाली होती. तर 12वीच्या परीक्षेत अपेक्षेएवढे मार्क पडले नाहीत म्हणून प्रमोदही अस्वस्थ झाला होता. इतकेच नाही तर आता मला काहीच करता येणार नाही म्हणून टोकाचा निराश झाला होता. आपला मुलगाच खाचला आहे म्हणून त्याचे पालक आणि त्याची मोठी बहीणसुद्धा गोंधळून गेली होती. त्यांनाही आता काय करावं हे कळत नव्हतं. तिसऱ्या केसमधल्या सचिनचं बघू आपण. मेडिकलच्या पहिल्या वर्षाचा एक विषय राहिला म्हणून परत एकदा परीक्षा देऊनही त्यातही पास न झालेला सचिनला तिसऱ्यांदा परीक्षा द्यायला जाऊ की नको या धरसोडीच्या विचाराने हतबल केलं होतं. त्याची झोप उडाली होती. म्हणूनच रात्रीची झोप पहाटेपर्यंत एकतर लागत नव्हती आणि लागली तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11-11:30 वाजल्याशिवाय त्याचा दिवस उजाडत नव्हता. सचिनची भेट होण्यापूर्वी म्हणजे सचिन माझ्याकडे येण्यापूर्वी साधारण 2 महिने आधी त्याला एका मानसोपचार तज्ज्ञांकडची औषधोपचारसुद्धा सुरू झालेली होती. सचिनच्या वडिलांना काहीही झालं तरी आपला मुलगा डॉक्टर व्हायला हवा होता. अगदी जास्त वेळ लागला तरीही सचिनच्या आईला बिचारीला आपण काय करावं हे कळतही नव्हतं. शंकरची केस थोडीशी वेगळी आहे. शंकर एका वर्कशॉपमध्ये मशीन ऑपरेटर होता. मशीनवर काम करताना अपघात झाला आणि गुडघ्याखाली पाय गमावून बसला. सोबत बायको, 1 वर्षाचं मूल आणि मध्यमवयीन आईवडील यांची जबाबदारी शंकरवरच होती. ऑपरेशन खरं तर चांगलं झालं होतं, प्रकृतीही चांगली सुधारली होती, पण आपण पूर्णपणे बेकार झालो अशा विचाराने शंकर खचून गेला होता. गावाकडील वातावरणातील पालक आणि गोंधळलेली बायको यांना तर आता परत एकदा काय करावं हे सुचत नव्हतं. संपतरावांच्याकडचं तर आणखीन वेगळंच प्रकरण आहे. संपतरावांचा जोरदार व्यवसाय होता. सोबत त्यांची 3ही मुले भागीदार म्हणून होतीच. सगळं खरं तर ठीकठाक चाललं होतं. पण एकदा संपतरावांनी सगळ्या मुलांना, सुनांना आणि बायकोला एकत्र बसून भागीदारी बंद करून प्रत्येकाने स्वतंत्र व्हावं असा निर्णय घ्यायची घोषणा केली. प्रत्येकाला एकसारखं भांडवल मिळेल असंही त्यांनी सांगितलं आणि लवकरात लवकर काय ते ठरवा अशी निर्वाणीची सूचनाही दिली. ही बैठक झाल्यानंतर थोरला मुलगा एकदम शांत झाला. दुसऱ्या मुलाने कायदेशीर सल्ला घ्यायला सुरुवात केली. धाकटा म्हणाला, सगळं मिळून ठरवा, जे काही ठरेल त्याला माझी तयारी आहे. पुण्यामध्ये अजय आणि रूपाच्या केसच्या विषयी आता आपण बघूयात. अजय आणि रूपा तालुक्याच्या ठिकाणाहून कॉलेज पूर्ण करून कॉम्पिटिटिव्ह परीक्षेच्या तयारीसाठी एकदमच पुण्यात आले. एकाच कॉलेजात होते म्हणून ओळख होती, मैत्री होती आणि एकमेकांची सोबत असल्याने परस्परांविषयीची ओढही होती. शहरात आल्यावर रूपाने स्वतःला स्पर्धा परीक्षेच्या तयारीत पूर्णपणे झोकून दिलं. साहजिकच दोघांचं पूर्वीप्रमाणे सतत एकत्र राहणं, वरच्यावर भेटणं, एकत्र जाणं येणं कमी झालं. अजयला यामुळं आपला आधार तुटला असं वाटून रूपाला तो वरच्यावर फोन करायला लागला. तिच्या क्लासेसच्या वेळी अधनमधनं जाऊन तिला भेटायचा प्रयत्न करू लागला. असले प्रकार सुरू झाले. त्याच्यानंतर त्यांनी रूपावर आरोपाच्या फैरी झाडायला सुरुवात केली. त्याचं म्हणणं होतं, हो आता माझी गरज संपली, मी महत्त्वाचा वाटत नाही, कोणीतरी नवीन मित्र भेटला असेल, अशासारखे प्रकार सुरू झाले. रूपा खरं तर त्याला सांगत होती की अरे बाबा असं काही नाही आहे.
मात्र मिळालेली संधी वाया जाऊ नये म्हणून मी शिक्षणावर जास्त लक्ष देते आहे. 6 महिन्यात परीक्षा झाली की आपण मोकळेच आहोत ना. पण अजय तिचं काहीही ऐकून न घेता मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून दाखवतो की नाही अशा धमक्या द्यायला लागल्यानंतर मात्र रूपाला काळजी वाटायला लागली. रूपाने बाकी काही केलं नाही. अजयच्या पुण्यातल्या एका विवाहित बहिणीला फोन करून काय काय झालंय आणि काय काय घडतंय याची सगळी कल्पना दिली. वरील उदाहरणे थोडक्यात मांडली आहेत. त्यांची केस स्टडी किंवा होणारा त्रास कसा कमी करावा याविषयीचे विश्लेषण पुढे मागे करीनच. मात्र आपण सगळे काय काय घडले की अस्वस्थ होऊ शकतो याची असंख्य कारणं देता येतील. त्यापैकी काही प्रसंगी आपण का अस्वस्थ होतो असाही प्रश्न आपल्याला पडेल. तरीही आपण अस्वस्थ होतो म्हणजे नेमकं काय घडतं याचा उलगडा होतच नाही. जाणवणाऱ्या अस्वस्थतेची सर्वसाधारण लक्षणं पुढीलप्रमाणे असतात. एकतर एकसारखे विचार डोक्यात यायला लागतात. अनेकदा त्या विचारांचं स्वरूप खूप उलटसुलट असतं. जाणवणाऱ्या भावना कधी स्पष्ट तर कधी अस्पष्ट असतात. काही वेळेला भावनांचा आवेग जाणवण्या इतका तीव्र असतो आणि तो बराच काळ टिकून राहतो. पूर्वी सहजपणे एकाग्र होणारे मन आता मात्र एका ठिकाणी लवकर लागत नाही आणि लागलं तरी टिकत नाही. काही करत असताना अचानक भरत्याच विचारांची घुसखोरी होते आणि लक्ष विचलित होतं. काही वेळेला विचारांच्या भोवऱ्यात फिरत असताना समोर काय घडतंय तेही कळत नाही किंवा समोरचा काय बोलतो त्याचाही पत्ता लागत नाही. कधीकधी अपेक्षित प्रतिसाद दिला जात नाही म्हणून समोरच्याचा तरी गोंधळ उडतो. काही वेळा अनेक गोष्टी करायच्या असतात पण त्यापैकी काहीही करायला सुरुवात केली की लगेचच हात मंद होत जातात किंवा काम करण्याची गती कमी होत जाते. स्पेशल कॅटेगरीमधील अस्वस्थता तर इतकी परिचयाची आहे की अशी अस्वस्थता स्पेशल आहे हेच कळत नाही. म्हणजे बघा बरं का, कोणीतरी भेटणार म्हणून आपण तयार असतो पण ती व्यक्ती तर वेळेवर येत नाही किंवा भेटता येणार नाही असा निरोपही देत नाही. अशा वेळी कधी राग तरी येतो किंवा कधीकधी हिरमोड तरी होतो. कोणी आपल्याशी खोटं बोललं, आपल्याला अपमान केला, फसवणूक केली असं लक्षात आलं की राग येतो, वाईट वाटतं, दुःख वाटतं किंवा आपण अगदी एकटे आहोत यातलं काहीही वाटतं. अशी असंख्य उदाहरणं देता येतील आणि त्यापेक्षा वेगळी कारणं तुमच्या आमच्याकडे तर असणार आहेतच. आपण आपल्या मनातील विचारांपेक्षा त्या विचारांमुळे निर्माण होणाऱ्या उलटसुलट भावनांची जाणीव व्हायला लागली की जागे होतो. मग जाणवणाऱ्या भावना जर त्या वेळेकरता सुसंगत म्हणजे त्या वेळेला बरोबरच असतील तर ठीक, पण जर विसंगत किंवा भलत्याच असतील तर मात्र असंच का घडलं म्हणून आपण अस्वस्थ होत असतो. आपण सगळ्यांनी अगदी फक्त ठरवून एक दिवसात काहीही करत असताना नेमक्या कोणत्या भावना जाणवल्या यांची यादी करायची ठरवली तर जे काही दिसून येईल त्यामुळे नवल वाटेल. आपण करत असलेल्या कृतीचा आणि त्यावेळी जाणवणाऱ्या भावनांची सांगड घालणेही अवघड अशक्य होईल. त्याहीपेक्षा कोणती भावना जाणवली म्हणजे चांगले आणि कोणती जाणवली तर वाईट हे सुद्धा बघा ठरलेलं असतं बरं का. आणि महत्त्वाचं म्हणजे हे आपण नाही ठरवत, म्हणजे असं काही आपण ठरवत जरी नसलो तरी असंच असतं असं आपल्याला शिकवलेलं आणि आपल्याकडून घटवून घेतलेलं असतं म्हणून आपण म्हणत असतो. या अस्वस्थतेला टेन्शन, स्ट्रेस, तणाव जाणवतो असे आपण म्हणतो. भावनांच्या अनेक छटांची अनेक इंद्रधनुष्ये आपल्या सर्वांच्या मनात रोज निर्माण होतात आणि विरून जातात. मुळात आपल्याला येणारा राग, संताप, वाटणारी चिंता, होणारे अपेक्षाभंग किंवा झालेली फसगत, आलेले अपयश, वाटणारी घृणा, सूड घेण्याची इच्छा अशासारख्या अनेक भावना खरे तर आपल्याला अस्वस्थ करत असतात. महत्त्वाचं म्हणजे या भावना आपल्या मनात निर्माण होतात याचे कारण इतर व्यक्ती आणि बाह्य घटना परिस्थिती असते असे आपल्याला खात्रीपूर्वक वाटत असते. विवेकनिष्ठ भावना वर्तन पद्धतीचे जनक डॉक्टर अल्बर्ट येलिस याच आपल्या सगळ्यांच्या खात्रीपूर्णक वाटण्यावर घाव घालतात आणि आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावभावनांना आपणच जबाबदार आहोत असं सप्रमाण सिद्ध करतात. याच कारणाने त्यांचं एक निरीक्षण प्रसिद्ध आहे. ते म्हणतात, इतर कोणत्याही व्यक्तीच्या कृतीमुळे किंवा घडणाऱ्या प्रसंगांमुळे किंवा परिस्थितीमुळे आपल्याला दुःख होत नाही किंवा सुख वाटेल असं काही घडत नाही. तर या सगळ्याच घडामोडींना आपण जे काही महत्त्व देतो त्यातून जो काही अर्थ काढतो त्याचमुळे आपल्या मनात अनेक प्रकारच्या भावना निर्माण होतात. आता
एलिस महाराजांचं हे निरीक्षण जर वास्तवाला धरून तर्कशुद्ध आणि विवेकी आहे असं आपण कबूल करणार असतो, तर एक महत्त्वाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे. ती म्हणजे आपणच स्वतःच्या सुखदुःखाला जबाबदार असल्याने आपलं जगणं सुखी असावे की दुःखी असावे याची निवड आपल्यालाच करायची आहे किंवा करावी लागणार आहे. अशी निवड लगेच करायची की काही काळाने करायची, हा निर्णय देखील आपल्यालाच घ्यायचा आहे. महत्त्वाचे म्हणजे आपण कोणताही निर्णय घेतला तरी त्यामुळे आपल्यावर होणारे भले बुरे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. समजा आत्ताच्या घटकेला मी कोणताच निर्णय घेणार नाही असा निर्णय जरी आपण घेणार असलो तरी त्याचे जे काही परिणाम आजपर्यंत होत आले आहेत ते जोपर्यंत कोणताही निर्णय आपण घेत नाही तोपर्यंत भोगावे लागणार आहेत हे ओघानं आलंच. कोणती का होईना कल्पना बाळगत नाही, समजधारणा बाळगत नाही किंवा दृष्टिकोन ठेवत नाही अशी व्यक्ती सापडणं अवघड आहे. या कल्पना, समज, धारणा आणि दृष्टिकोनातूनच आपल्या मनात खास करून त्रासदायक, दुःखदायक, वेदनादायक, तणाव निर्माण करणाऱ्या भावनांची निर्मिती होत असते. अशा भावना निर्माण झाल्या की अस्वस्थता सुरू होणार किंवा वाढणार हे ओघानं आलंच. आपल्याच मनात आपल्या मनाशरीराचे अहित करणारे घटक कसे असतात, कळत नकळत आपणच त्यांची जोपासना कशी करत असतो याची माहिती आपण घेणारच आहोत. पण आता त्यापूर्वी आपण काही ठराविक वास्तविकता म्हणजे रियालिटीज आहेत त्या समजून घेणार आहोत, ज्यांच्यामध्ये आजपर्यंत फारसा बदल झाला नाही आणि याही पुढे होण्याची शक्यता नाही. एक व्यक्ती म्हणून आपल्या सर्वांचे शारीरिक अस्तित्व मर्यादित आहे. आपल्या प्रत्येकाच्या कृतीवर्तनामागे आपले हित जपावे, हित व्हावे असाच हेतू असतो. याच न्यायाने आपल्या संबंधातील प्रत्येक व्यक्ती वागत असते आणि वागणार असते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्या प्रत्येकात काही गुण आणि अवगुण असतात. आपल्यातील स्पष्ट आणि अस्पष्ट किंवा सुप्त गुणांचा वापर कसा करावा, विकास कसा करावा याचा निर्णय आपल्यालाच घ्यायचा असतो. त्याचप्रमाणे आपल्यातील अवगुण कधी आणि कसे आपले तसेच इतरांचे नुकसान करतात किंवा करू शकतात याची जाणीव आपल्याला असावी. अशी जाणीव झाली तर अवगुणांवर काही प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणावर ताबा ठेवण्याचे पर्याय शोधायला मदत होत असते. आपण राहत असलेल्या जगात अनिश्चिततेचे आणि योगायोगांचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच अगदी कशाही बाबतीतली 100% खात्री देता येत नाही. मात्र आपल्या अनेक इच्छा, अपेक्षा, महत्त्वाकांक्षांची जास्तीत जास्त पूर्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल तर अनेक पर्याय नेहमीच उपलब्ध असतात, ज्यांचा सातत्याने प्रयत्नपूर्वक वापर आपल्यालाच करायचा असतो. ज्या प्रकारची कृती आपण स्वतःहून किंवा अनावधानाने करत असतो त्याची खरं तर निवड आपणच करत असतो. अशा प्रकारच्या प्रत्येक कृतीच्या परिणामांची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागणार असते. त्याचमुळेच चुकून झालं, अनावधानाने कळलं, माझं लक्ष नव्हतं अशी पळवाट आपल्याला खरं तर वापरता येत नाही. वरील वास्तविकतेची आणि विवेचनाची प्रचिती विनोबांच्या गीताईमधील एका श्लोकाने येईल असं मला खूप मनापासून वाटतं. तो श्लोक आहे, न कर्तेपण लोकांचे, न कर्मे निर्मितो प्रभू, न कर्मी फल संयोगे, स्वभावे सर्व होत असे. आपल्या अस्वस्थतेची कारणे आपणच बाळगत असलेल्या अनेक प्रकारच्या कल्पना, समज, धारणांमध्ये असल्याने त्यांच्यामध्ये वास्तविक म्हणजे रिअलिस्टिक, जास्तीत जास्त तर्कशुद्ध म्हणजे लॉजिकल आणि विवेकी बदल म्हणजेच व्यवहारी शहाणपणाचा बदल जर आपण केला, आणि खरं तर असा बदल आपण करणं शक्य आहे, तर अशा बदलांमुळे वेळीअवेळी होणारे मानसिक अस्थिरता, जाणवणारी भावनिक अस्वस्थता खात्रीने कमी करता येते. हे सगळे कसे घडवता येईल याबद्दलही यापुढील प्रत्येक भागात आपण थोडे थोडे मिळून बोलणार आहोत. आपल्याला आत्ताचे विवेचन आवडले असेल तर इतरांना फॉरवर्ड करायला हरकत नाही. काही शंका असल्यास किंवा त्रुटी राहिल्या असे वाटत असेल तर दिलेल्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर मला जरूर कळवा. आपले समाधान करण्याचा प्रयत्न करीन. तोपर्यंत पुन्हा भेटूच. धन्यवाद.